Preview. नमस्कार. अंबाजोगाई पीपल्स बँक शाखा संभाजीनगरने 3 कर्ज प्रकरणं मंजूर केली होती. अभिजित पवार 1 कोटी, अनिता पवार 1 कोटी आणि लहान भाऊ आकाश पवार 1 कोटी हे वसतिगृहाच्या बांधकामासाठी कर्ज मंजूर केले होते 2020 ला. या तिन्ही कर्ज प्रकरणापोटी 50-50 लाख रुपयाचं कर्ज वितरित झालं होतं आणि त्यानंतर कोविड लागला. 18 महिन्याचा मॉनिटरिंग पिरियड या कर्जाला होता. मुलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी हे कर्ज मंजूर झालं होतं. कोविड सुरू झाल्यामुळे त्या बांधकामाला गती देता आली नाही. या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं कुटुंब हॉस्पिटलाइज होतं. मूळ कर्जदार जे 3 जण आहेत त्यांचे पूज्य पिताजी जे दोन्ही भावांचे गोवर्धनजी पवार हे खूप सिरियस होते आणि हे निरनिराळ्या वैद्यकीय उपचारासाठी त्या कालावधीमध्ये मुंबई आणि पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबाचं लक्ष फक्त वडिलांची औषधोपचार असाच होता. या दरम्यानच्या काळामध्ये बँकेनं कर्जदाराची कुठलीही कर्ज मागणी न घेता, अर्ज न घेता परस्पर 21 मार्चला काही रकमा यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्या आणि त्या परत व्याजापोटी काढून घेतल्या. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मार्च 2022 ला पुन्हा 11 लाख रुपयाच्या रकमा, कर्जदाराची कुठली मागणी नाही, कर्जदाराचा कुठला अर्ज नाही, कर्जदाराला माहिती पण नाही, फक्त आर्थिक खाते उतार्यामध्ये आमची वसुली झाली हे दाखवण्यासाठी किंवा इतर हेतू वाईट हेतूने प्रेरित होऊन पुन्हा 11 लाख रुपये तिन्ही कर्ज खात्यावर डिस्बर्स करण्यात आले. त्याच दिवशी ते परत घेण्यात आले. याची कुठलीही खबर कर्जदारांना नव्हती. पुन्हा शेवटी 2023च्या मार्चला पुन्हा 21 लाख रुपये या कर्ज खात्यावर वर्ग केले गेले आणि ते व्याजापोटी वसूल झाले असं दाखवण्यात आलं. या दरम्यान सहकार कायद्याप्रमाणे बँकेने कलम 101 महाराष्ट्र सहकारी संस्था कलम 101 ची कारवाई करण्यासाठी 2022 ला तालुका उपनिबंधक सहकारी संस्था परसेवा पडेगाव यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. खरं तर एकदा सहकार कायद्याप्रमाणे एखाद्या कर्ज खात्यावर एनपीए झाल्यानंतर संचालक मंडळाने जर कलम 101 ची कारवाई सुरू करायला ठराव मान्य केला असेल तर अशा कर्ज खात्यावर कोणत्याही स्थितीमध्ये बँकेला फायनान्स करता येत नाही. बँकेने मात्र स्वतःची आर्थिक बाजू दाखवण्यासाठी आणि या कर्जदारांवर जास्तीत जास्त अन्याय करता यावा यासाठी बेकायदेशीरपणे या रकमा त्यावेळी ट्रान्सफर केलेल्या आहेत. एकदा कलम 101 चा ठराव पारित झाल्यानंतर हे प्रकरण दाखल झाली. गंमत ही आहे की कलम 101 चा वसुली दाखला निर्गमित झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात शेवटच्या 21 लाख रुपयाच्या रकमा यांच्या कर्ज खात्यावर बँकेने विना मंजुरी यांची विना मागणी ट्रान्सफर केल्या आणि व्याजात वळत्या करून घेतलेल्या. आरबीआयचे गाईडलाईन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, माननीय सहकार कमिशनर साहेबांचे परिपत्रक असं करायला बँकेला कोणतीही परवानगी देत नाहीत. एकदा एनपीए अकाउंट झाल्यानंतर त्या अकाउंटला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायनान्सच करता येत नाही हा मूळ कायदा आहे. परंतु बँकेने या 3 जणांच्या कर्ज खात्यामध्ये प्रचंड मोठी गडबड केली. हे या कर्जदारांना माहीत नव्हतं कारण हे सगळे कर्जदार हे हॉस्पिटलाइज होते. ही माहिती जेव्हा झाली त्यावेळी या सगळ्या प्रकाराची दाद माझ्यामार्फत, मी ॲडव्होकेट सुधीर प्रभाकर कुलकर्णी यांच्या मार्फत आम्ही विभागीय जॉईंट रजिस्ट्रार साहेब जे आहेत, विभागीय सहकारी संस्था निबंधक, विभागीय सहनिबंधकांसमोर, माननीय जरे साहेबांच्या समोर आम्ही हे रिव्हिजन दाखल घेऊन गेलो. हे रिव्हिजन पाहिल्यानंतर या कायद्यामधली एक बार आहे की एखादा कलम 101 चा वसुली दाखला जर आव्हानित करायचा असेल तर त्या दिवशीच्या आउटस्टँडिंग पर्यंतची 50% रक्कम कर्जदारांना भरल्याशिवाय ते रिव्हिजन मेंटेनेबल होत नाही. आणि म्हणून माननीय जरे साहेबांच्या आदेशाप्रमाणे या तिन्ही कर्जदाराच्या वतीने 1,27,00,000 रुपयाचा रक्कम या 3 कर्ज खात्यामध्ये 50% रकमेसाठी आम्ही भरणा केलेली आहे. आणि ही रक्कम भरणा केल्यानंतर मात्र आमचे मेरिटवर मॅटर डिसाईड करण्यासाठी आम्ही पात्र झालो. आणि मग आम्ही माननीय जरे साहेबांच्या समोर जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या प्रकरणाला अतिशय कायद्याच्या चौकटीत हाताळून कर्जदारांवर काय काय अन्याय झालाय, बँकेने इलिगल ऍक्टिव्हिटीज कशा कशा केल्यात, कधी कधी केल्यात आणि बँकेचा दुसरा जो काही वाईट हेतू होता यावर खूप शांततेत आणि खूप बँकेलाही संधी देऊन
त्यांचं म्हणणं ऐकून, कर्जदाराचं म्हणणं ऐकून हे जॉईंट रजिस्ट्रार साहेबांसमोरचं जे रिव्हिजन होते तिने हे माननीय जॉईंट रजिस्ट्रार साहेबांनी पूर्णतः मंजूर केले. म्हणजे पहिल्यांदा कलम 101चा वसुली दाखला पूर्णतः रद्द करण्याची घटना घडली. त्याच्यासोबत सहकार कायद्याप्रमाणे जे 50% रक्कम भरणा केलेली होती, रिव्हिजन दाखल होत असताना 1,27,00,000 ती त्या कर्ज खात्यामध्ये 7 दिवसाच्या आत जमा करा, कर्जदाराला परत करा आणि त्याचा लेखी अहवाल या प्राधिकरणाला कळवा, असाही माननीय जरे साहेबांचा आदेश होता. परंतु या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून बँकेची वर्तणूक जी होती ती अतिशय उद्दाम होती. 50% रक्कम भरून माननीय जरे साहेबांनी स्टे दिला होता या मॅटरला. त्यावेळेस बँकेने या तिन्ही कर्जदाराच्या जामीनदार आणि कर्ज खात्यात मिळून 12 अकाउंट हे सील केलेले होते. याला कुठलाही व्यवहार करण्यास मज्जाव केला होता. ते एक अकाउंट सुद्धा यांनी मोकळे केले नव्हते आणि मान्य जरे साहेबांच्या आदेशाचं त्याही वेळेस यांनी पालन केलं नव्हतं. आणि मूळ वसुली दाखला ज्यावेळेस रद्द झाला तर 7 दिवसाच्या आतमध्ये 1,27,00,000 परत करा असा आदेश होता. त्याचंही पालन या बँकेने केलं नाही. उलट या तिघा कुटुंबाची, या पूर्ण कुटुंबाची, या पवार कुटुंबाची पूर्ण आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी जरी सहकार खात्याप्रमाणे विशेष रिकव्हरी ऑफिसरला यांच्या स्थावर मालमत्तेवरती जप्ती बोजा निर्माण करण्याचे अधिकार होते, यांचे बँक अकाउंट गोठवण्याचे अधिकार होते, परंतु मूळ लक्षात घ्यावं की मूळ आउटस्टँडिंग होती 2.5 कोटी. यापैकी 1.5 करोड रुपये यांनी घेतलेले आहेत. 50 लाख. यानंतरच्या ज्या रकमा आहेत त्या बँकांनी अनाधिकृत नावे टाकल्यात आणि वसूल केल्यात. या तिघांनाही 50% रक्कम जी भरायला लागली तर ती घेतलेल्या कर्जाची 50% भरायला लागली. बँकेने जे आकडे फुगवून टाकले त्या दिवशी जी आउटस्टँडिंग होती त्याच्या 50% भरायला लागली. हे 1,27,00,000 भरून जी आउटस्टँडिंग राहिली होती त्याच्या व्यतिरिक्त यांची आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी बँकेने या परिवाराच्या 72 एकर जमिनीवर बोजे चढवले. म्हणजे हेतू काय होता तर या परिवाराला कोणाकडूनही आर्थिक उपलब्धी नाही झाली पाहिजे, हे 50% रक्कम सुद्धा भरणा करू नाही शकले पाहिजे आणि हे कुठल्याही कोर्टामध्ये मान्य न्यायालयात न्यायाश्रित होऊ नाही शकले पाहिजे असा कुटील डाव या सगळ्या प्रकरणातून लक्षात येतो. आणि म्हणून माननीय जरे साहेब, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी अतिशय बारकाईनं हे सगळं प्रकरण न्यायिक पद्धतीनं न्यायाच्या समतोल तराजूमध्ये या सगळ्या अपिलार्थीच्या बाजूने निकाली दिलेला आहे. आणि हे सगळं आदेशित करत असताना मान्य जरे साहेबांचे जे फाइंडिंग्स आहेत तर अशा पद्धतीची जर कारवाई एखादी बँक करत असेल तर त्या बँकेवर सहकार कायद्याप्रमाणे विशिष्ट मंडळ नेमून त्यांची आर्थिक सगळी चौकशी करण्याचे सेक्शन 83 ची कारवाई चालू करून अशा पद्धतीनं कर्ज वाटप करून जर ते थकीत राहत असेल तर त्याची सगळी जबाबदारी ही त्या बँकेच्या संचालक मंडळावर निश्चित केली पाहिजे. अशा प्रकारचे कठोर ताशेरे ओढलेले आहेत. हा प्रकार होत असताना या कुटुंबाला न्याय मिळावा, या तिन्ही खात्यामध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार बँक करू पाहतीये केलेला आहे याची दाद मागण्यासाठी आम्ही जून 2025 मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे न्यायाश्रित झालो होतो की याची खाते न्याय चौकशी करा आणि जर दोषी आढळलेत तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. म्हणून जून 2025 मध्ये आम्ही गुन्हे अन्वेषण शाखेकडे लेखी तक्रार दिलेली, त्याची पोचपावती आपल्याकडे आहे. दुर्दैवाने अजूनही गुन्हे अन्वेषण शाखेची चौकशी पूर्ण होत नाही आणि संबंधितांवर कुठलीही कारवाई कडक झालीये असं काही लक्षात येत नाही. या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेत असताना आम्ही बँकेच्या विरोधात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे, माननीय सहकार कमिशनर पुणे यांच्याकडे, त्यानंतर RBI कडे योग्य त्या पद्धतीनं आम्ही दाद मागितलेल्या आहेत. अर्जदार बँकेने या पवार कुटुंबाच्या विरुद्ध हायकोर्टात एक प्रकरण दाखल केलं. त्याच्यात काल मोठी सुनावणी झाली. त्यातही त्यांना कुठलाही मनाई हुकूम मिळू शकलेला नाही. 2 आठवड्याची मुदत माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम युक्तिवादासाठी ठेवलेली आहे. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये मान्य जरे साहेबांच्या आदेशाचं जर आपण अवलोकन केलं तर असं लक्षात येतंय की खूप मोठे आर्थिक घोटाळे या तिन्ही कर्ज खात्यात विनाअधिकार झालेले आहेत. RBI NPA झालेल्या प्रकरणाला रिफायनान्स करायला परवानगी देत नाही. कलम 101चा ठराव पारित केल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं डायरेक्ट इनडायरेक्ट फायनान्स मान्य संचालक मंडळाला सुद्धा करता येत नाही. जरी संचालक मंडळ हे त्या बँकेचं परिपूर्ण अधिकार प्राप्त असलेलं जरी असलं तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत हा व्यवहार करावा लागतो. अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार समाजासमोर, माध्यमांसमोर आणि मग अनेक गोष्टीला प्रश्नांकित करणारा समोर येऊ नये म्हणून पवार कुटुंबियाच्या वतीनं हे प्रकरण सेटल व्हावेत
आणि याच्यात कुठला तरी तडजोडीनं मार्ग निघावा असा भरपूर प्रयत्न झाला, परंतु बँकेच्या उद्दाम प्रवृत्तीमुळे हे प्रकरण तडजोडीने सुद्धा मिटलेलं नाहीये. आणि आज घडीला मान्य विभागीय सहनिबंधकाकडून पूर्ण न्याय या कुटुंबाला मिळालेला आहे. लवकरच आम्ही माननीय सहकार कमिशनर साहेबाकडे हे प्रकरण पूर्ण घेऊन बँकेच्या या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेक्शन 83 साठी अप्लाय करत आहोत. आणि जिथे जिथे पवार कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जे जे काही करता येईल तिथे योग्य ते पावलं उचलत आहोत. या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी माननीय गुन्हे अन्वेषण शाखेनं, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुद्धा करावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि ह्या पवार कुटुंबियांना न्याय मिळावा अशी या समाज माध्यमांकडून माझी संबंधित सर्व स्तरातल्या सर्व विभागांना आणि सर्व खात्यांना माझी विनंती आहे. अशा प्रकारचं बँकेने आणि पतसंस्थेने कुठलेही गैरवर्तन यापुढे तरी करू नये. आधीच मराठवाड्यामध्ये अनेक प्रकार असे उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे ठेवीदार यांचं हित जोपासताना कर्जदाराचंही हित जोपासणं गरजेचं आहे अशी माननीय जरे साहेबांची सुद्धा काल प्रतिक्रिया यावरती दिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अन्याय कोणत्याही बँकेने यापुढे कोणत्याही कर्जदारावर करू नये. एफडी धारकांसारखा ठेवीदारा एवढाच कर्जदार सुद्धा सन्मानाने वागवल्या जावा अशी समाज माध्यमांकडून मी सर्व बँकांना, पतसंस्थांना, त्यांच्या ठेवीदारांनी त्यांच्या कर्जदारासाठी प्रार्थना करत आहे. धन्यवाद. सर, ये पवार फैमिली विक्टिम है या और ऐसे कस्टमर्स और भी है बैंक के? सर अभी वो तो देखने के लिए वो ना जॉइंट रजिस्ट्रार साहब देख सकते अब भी, इसके लिए जिम्मेदारी बनती है पुलिस डिपार्टमेंट की. तो कितने विक्टिम लोग हैं, ऐसे किस किस बात किन किन सफर है ये देखने के लिए तो गुन्हे अन्वेषण शाखा ने तुरंत FIR लॉन्च करके बाकी की इंक्वायरी करना जरूरी है. अगर वो नहीं करते हैं, अभी तक तो कुछ किए नहीं उन्होंने, लेकिन अभी करना चाहिए. अगर उन्होंने नहीं करते तो हम माननीय सहकार कमिश्नर के पास जा रहे हैं और फिर सहकार कमिश्नर साहब का ऑफिस और सहकार पूरा विभाग इसकी इंक्वायरी करेगा और फिर सामने आ जाएगा. सब फसवणूक झाली तुमची, बँकेच्या विरोधात काय कारवाई व्हायला पाहिजे? बँकेच्या विरुद्ध सक्त कारवाई व्हायला पाहिजे. अशा प्रकारची कर्जदाराची कधीही फसवणूक होता कामा नये. मी सहकार क्षेत्रातच वकिली करतो, अनेक बँकांच्या पतसंस्थांच्या पॅनलवरती मी आहे. आपण ठेवीदारांचं हित जोपासण्याची जेवढी काळजी घेतोय त्याच्याही पेक्षा कर्जदारांचं सुद्धा हित जोपासणं गरजेचं आहे. कारण कर्जदाराच्या व्याजांवर हा सगळा बँका आणि पतसंस्थेचा व्यवहार चालत असतो. त्यामुळं न्यायिक बुद्धीनं सगळ्यांना चांगली आणि कायद्याच्या चौकटीत सगळी वागणूक दिली गेली पाहिजे. कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक बँकेने फसवणूक केलेली आहे. ते संचालक मंडळ हर्सुल जेलमध्ये, यांना पण जेलमध्ये टाकण्याचे तुमचं काही प्रयत्न आहे का? काही मान्य जरे साहेबांचा आदेश पाहता या कर्ज तिन्ही प्रकरणामध्ये खूप गडबडी झालेल्या आहेत. याचे स्ट्रिक्चर्स पास आहेत. आपण सगळ्यांना मी निकालाच्या प्रती दिलेल्या आहेत. आपण त्याचं अवलोकन करावं अशी विनंती आहे. आणि खरोखर हे दोषी आहेतच. म्हणजे आता जॉईंट रजिस्ट्रार साहेबांचा आदेश तेवढ्या निर्णयापर्यंत आलेला आहे, हे प्राधिकरण या निर्णयापर्यंत आलेलं आहे असं जर माननीय विभागीय जॉईंट रजिस्ट्रार साहेब जर बोलतायत तर पोलीस खात्यानं सुद्धा त्याची गंभीर दखल घेऊन तातडीनं गुन्हा नोंदवायला हरकत नव्हता. परंतु आजपर्यंत तसं झालेलं नाहीये. आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही जून महिन्यापासून सातत्यानं फॉलोअप घेत आहोत, पण अजूनही गुन्हा नोंद झालेला नाहीये. सर त्याचा अंदाज आम्ही कर्जदार लोक कसा लावू शकतो? आम्हाला फक्त न्याय पाहिजे म्हणून आम्ही वरिष्ठांसमोर न्यायश्रीत झालो. मान्य जरे साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण टिकणार नाही. मान्य उच्च न्यायालय सुद्धा मान्य जरे साहेबांनी जो आदेश पारित केला आहे तो 100% कायम करील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे. सर याच्यामध्ये आता पूर्ण भारत आपला डिजिटल झालेला आहे. बरोबर. आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे होत असतं आपल्याला मेसेज वगैरे काही दादा ऑनलाईन पूर्ण डिजिटलायझेशन झालेलं आहे. प्रत्येक एंट्रीचा आपल्याला SMS येतो. पण कोविडच्या काळामध्ये जे कुटुंब हॉस्पिटलाइज होतं, जे कुटुंब फक्त आपल्या वडिलांच्या उपचारार्थ होतं, त्यांनी नाही पाहिले हे झालेले ट्रान्झॅक्शन. त्यावेळी त्यांना SMS का नाही आले माहित नाही. आणि ह्या सगळ्या गडबडी जेव्हा लक्षात आल्या तिथनं पुढे हा न्यायिक लढा चालू झालेला आहे, जो आजपर्यंत आता समाज माध्यमांसमोर या सगळ्या मीडिया समोर सुद्धा आता आलेला आहे. तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेले तर काय तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं? काय त्यांनी चौकशी सुरू आहे. आम्ही बीट DDR कडून एक विशेष रिपोर्ट मागू आणि त्याच्यानंतर गुन्हा नोंदविण्याची आमची प्रक्रिया अंतिम टप्प्याला येईल असं शेवटच्या वेळी आम्हाला गुन्हे अन्वेषण शाखेने सांगितलेलं आहे आणि आमचं सातत्यानं फॉलोअप चालू आहे. इमीडिएट रिलीफ क्या चाहते हैं सर? इमीडिएट रिलीफ तो जो इसमें जिन्होंने
बुरा विचार करके, बुरा सोच के जिन्होंने ये फैमिली को परेशान किया है, उनको तो सजा मिलनी चाहिए और उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, और ऐसा किसी के साथ भी नहीं होना चाहिए। कोई पर्सनल एंगल नजर आता है? सब पर्सनल एंगल का तो बोलना मुश्किल है, लेकिन एक बात सही है, स्कूल की बिल्डिंग जो मॉर्गेज थे, देखो एक अहम जानकारी मैं अभी देता हूं, थोड़ा सा एक महत्वपूर्ण मुद्दा रह चुका था। टोटल लोन था, सैंक्शन लोन था 3 करोड़, बराबर है। उसमें से डिसबर्स कितना हुआ था? 50 लाख, मतलब 1.5 करोड़। ये लोन को जो मॉर्गेज प्रॉपर्टी है उसका आज का वैल्यूएशन 40 करोड़ का है। जो 101 का सर्टिफिकेट निकला तब आउटस्टैंडिंग था 2 करोड़। उसके बाद में हम जब ज्वाइंट रजिस्ट्रार साहब के पास गए तब आउटस्टैंडिंग था 2.5 करोड़। तो 2.5 करोड़ के 50% हमने 1 करोड़ 27 लाख भरे, मतलब अभी भी बैलेंस कितना था वैलिड? 1 करोड़ कुछ, बराबर है। बैंक के हिसाब से हमने तो 1.5 करोड़ लिया है, लेकिन बैंक ने जो इलीगल एक्टिविटीज करके जो लोन अकाउंट एक्सट्रैक्ट बड़ा किया है उनके हिसाब से 1.5 करोड़ है। फिर 1.5 करोड़ वसूली के लिए आप कितना प्रॉपर्टी मॉर्गेज रहते हुए भी 72 एकड़ जमीन पे बोझे चढ़ाएंगे? मतलब इनका जो धंधा है वो लेआउट करके छोटे छोटे प्लॉट बेचते हैं। तो ये फाइनेंस नहीं उपलब्ध होना इनको, या इन्होंने फिर बैंक को सरेंडर हो जाना और फिर बैंक ने जो भी बैंक बोलेंगी उतना अमाउंट भर देना चाहिए, यही शायद बैंक की अपेक्षा थी। जाणून बुजून या कर्ज खात्याला प्रचंड ज्या बँकेने मोर्गेज केलेलं आहे तलाठ्याकडे ते रिपोर्ट जातो, तलाठी अहवाल घेतल्यानंतर ते तुमची संमती घेतल्यानंतर ते ओझं चढवतात 7/12वर, आणि तुमची संमती याच्यामध्ये स्पेशल रिकव्हरी ऑफिसरला एकदा वसुली दाखला मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र सहकार कायद्याप्रमाणे विशेष अधिकार प्राप्त आहेत। ते कोणत्याही म्हणजे या कर्जाशी निगडीत कर्जदार, जामीनदार, कर्जदाराच्या बिना तारण प्रॉपर्टी बोजा चढवू शकतात। पण या प्राप्त अधिकाराचा किती गैरवापर करायचा याचा हा उच्चांक आहे, सुंदर उदाहरण आहे। त्यामुळे माननीय जरे साहेबांनी यातले जे स्पेशल रिकव्हरी ऑफिसर आहेत त्यांनी जी बेकायदेशीर कृती केलेली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत, आणि अशा प्रकारे कोणत्याही बँकेनं एखाद्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या एवढंही वाईट हेतून प्रेरित होऊन पीडित करण्याचं काही कारण नाहीये। बैंक ने आपके साथ जो कुछ किया है उससे फाइनेंशियल लॉस हो रहा है क्या पवार फैमिली? सर पूरा फाइनेंशियल लॉस हुआ है। पवार फैमिली के जो पिताजी है वो इतने सदमे में है कि वो जगह से उठ नहीं सकते। आज भी उनको फोन आया तो उनको लगता है कि बैंक मेरी प्रॉपर्टी सील करने को आई, बैंक मेरी स्कूल जब्त करने को आई। तो इसका क्या कीमत लगाएंगे हम? आज क्या कीमत लगाएंगे? इसके लिए आप पुलिस कमिश्नर से क्या विनंती करें? हम पुलिस कमिश्नर साहब को भी मिले हैं। हम आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा के वो जो प्रमुख है माननीय संभाजी पवार साहब, उनको भी हम 2-3 बार जाकर मिले हैं। इसका जो भी जानकारी है वो बहुत जल्दी पूरी करके आगे की कार्रवाई करेंगे, ऐसा खाली बोलते हैं उन्होंने। लेकिन जनवरी से लेकर हम आज तक न्याय मिलने के लिए वेटिंग को है। हाँ, और हम चाहते हैं कि जो भी लोग हैं उनके ऊपर सख्त कार्रवाई होना जरूरी है।